देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125व्या जयंतीचा समारोप नगर येथील भुईकोट किल्ल्यासमोर झाला। स्वातंत्र्याच्या लढाईत नेहरूंना भुईकोट किल्ल्यात 3 वर्ष राहावे लागले। याच ठिकाणी त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले। या सर्व आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या जयंती उत्सवाला काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, सुधीर तांबे, माजी आमदार जयंत ससाणे, शरद रणपिसे आदी उपस्थित होते। देशभरात गेल्या आठवड्यापासून पंडित नेहरूंची शतकोत्तर जयंती साजरी होत आहे। ज्या ठिकाणी नेहरूंनी 3 वर्ष कारावास भोगला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन जयंती उत्सव सप्ताहाचा समारोप केला। यावेळी नेत्यांनी नेहरूंच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। दरम्यान देशासाठी एवढे योगदान असलेल्या नेहरूंची जयंती साजरी होत असताना केंद्र सरकारच्या उदासीनतेच्या भूमिकेविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कार्यक्रम सुरू असताना जोरदार पाऊस आल्याने जयंतीचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला। यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी 24 तास साठी प्रतिनिधी उमेर सय्यद, अहमदनगर।